मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. ती सांगत होती की माझी तब्येत खराब झाली आणि मी 7:30ला माझ्या नवऱ्याला फोन केला की माझी तब्येत खराब आहे. तर तो बोलला की ठीक आहे, मी तुला 9 वाजता दवाखान्यात घेऊन जाईल. ती 9 वाजेपर्यंत वाट बघितली, 9:30पर्यंत वाट बघितली. मग नंतर नाही आल्या, फोन पण नाही आला आणि हजबंड पण नाही आले. तर मग त्याच्यानंतर तिने मुलाजवळ एक पेन किलर बोलवली आणि खाऊन घेतली पेन किलर. नंतर तिला आठवलं की बघा माझी तब्येत खराब आहे, मला वाईट खूप कसं तरी होत आहे आणि माझा नवरा माझ्याजवळ नाही, मी त्याची तब्येत खराब असताना त्याची किती काळजी घेते आणि प्रत्येकांनाच वाटते हे. आणि तिने हे सांगितलं की एका ताईची, त्यांच्याच ओळखीच्या ताई होत्या, की तिची तब्येत खराब होती आणि गाडीची चावी घरात राहिली होती आणि मी लॉक लावून चालली गेली होती कामावर. तेव्हा मग त्यांनी 10 वेळा फोन करू म्हणत होत्या की त्या ताईची तब्येत खराब आहे, तू घरी जा, त्यांना चावी दे. पण मी गेली नाही. तर तिथे त्यांनी काळजी दाखवली, जिथे दाखवायची तिथे नाही दाखवली आणि भलतीकडे काळजी दाखवली. नंतर त्यांच्या मित्राचा फोन आला की माझी वाईफ कसं तरी करत आहे, तर ये बरं काय झालं तिला पाहू. तर जेवणाच्या ताटावरून, म्हणजे तिने ताट वाढलं होतं, तर ते न खाता ते धावत पळत गेले. म्हणजे तिथे पण त्यांनी काळजी दाखवली. असं का? घरचा व्यक्ती घरचा नाही आणि बाहेरच्या व्यक्तीची काळजी दाखवता? मला हेच सांगायचं आहे की असं का? घरची व्यक्ती जी तुम्हाला जेवायला घालते, तुमची काळजी घेते, सगळं काही घर सांभाळते, तिची काळजी न करता तुम्ही दुसऱ्यांची काळजी करता. वाह रे दुनिया.